चलो नमस्कार। बघा, न्यू इंडिया एश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये जी गव्हर्नमेंट ओन इन्शुरन्स कंपनी आहे, यामध्ये विविध पदांसाठी 550 पेक्षा जास्त जागा त्यासाठी आलेले आहे। मग आता ह्या जागा कोणासाठी असेल, कोण याला अप्लाय करू शकतं, कसं कसं असेल, या सगळ्यांबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहे। NICL रिक्रुटमेंट 2025, NIACL रिक्रुटमेंट 2025 पदवीधरांसाठी सुवर्ण संधी। तर डिटेल मध्ये जाणून घेऊया एकंदरीत कसं असेल काय असेल। बघा, रिक्रुटमेंट ऑफ 550 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जनरलिस्ट साठी आणि स्पेशलिस्ट साठी, म्हणजे काही वॅकन्सीज ह्या पर्टिक्युलरली स्पेशलिस्ट म्हणजे तुम्हाला त्या स्ट्रीम मध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं मॅन्डेटरी असणार आहे। काही वॅकन्सी ह्या नॉर्मल ग्रॅज्युएट साठी असणार आहे, कोणीही त्याला अप्लाय करू शकतं। कसं आपण ते डिटेल मध्ये बघूया। बघा, इथे गेलं तर ह्या वेगवेगळ्या पोस्ट साठी या वॅकन्सी आलेले आहे। रिस्क इंजिनियर असेल, ऑटोमोबाईल इंजिनियर, लीगल स्पेशलिस्ट, अकाउंट स्पेशलिस्ट, एओ हेल्थ साठी, IT स्पेशलिस्ट, बिझनेस एनालिटिक्स, कंपनी सेक्रेटरी, ऍक्च्युरियल स्पेशलिस्ट आणि जर्नलिस्ट। बघा, कोणत्याही ग्रॅज्युएट म्हणजे कोणताही ग्रॅज्युएट BA, BCom, BSc इंजिनियर कोणताही ग्रॅज्युएट इथं अप्लाय करू शकतो, म्हणजे एनी ग्रॅज्युएट। 193 वॅकन्सीज आहे, 1,25,000 रुपयापेक्षा जास्त पगार आहे या पोस्ट साठी। तर कोणत्याही शाखेचा पदवीधर जनरलिस्ट साठी अप्लाय करू शकतो आणि यांच्यासाठी विशिष्ट प्रकारची पोस्ट लागणार आहे। कोणकोणतं ग्रॅज्युएशन लागणार आहे तो वाला पाडता आपण पुढे बघूया। पण सगळ्यात जास्त वॅकन्सीचं पाहिलं आपण तर जनरलिस्ट साठी 193 आहे आणि बाकी मग 50, 75, 50, 25, 50, 25, 75 या हिशोबाने टोटल 550 वॅकन्सीज NIACL मध्ये आलेले आहे। आता सर थोडंसं मी पुढे गेलो, ग्रॅज्युएशन वाला मुद्दा मी जे तुम्हाला सगळ्यात इनिशियली सांगितलं, एनी ग्रॅज्युएट कुठे अप्लाय करू शकतो तर जनरलिस्ट साठी अप्लाय करू शकतो। तर जनरलिस्ट साठी जर आपण पाहिली तर एज्युकेशन क्वालिफिकेशन, a candidate must complete the minimum qualification of the graduate or postgraduate in any discipline from the recognized university or an equivalent qualification recognized as such by central government, at least 60% mark in either of the degree examination आणि at least 55% मार्क SC ST किंवा PW कॅन्डिडेट साठी। बघा, जनरलिस्ट या पोस्ट साठी कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो, फक्त त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असलं पाहिजे। ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असलं पाहिजे। जर तो ओपन कॅटेगरीतून येत असेल, ओपन OBC वगैरे कॅटेगरीतून येत असेल तर त्या केसमध्ये त्याला 60% मार्क हे कंपल्सरी आहे। SC ST किंवा PWD कॅन्डिडेट साठी 55% मार्क हे कंपल्सरी आहे। SC ST आणि PWD सोडले तर बाकी सर्वांसाठी 60% मार्क कंपल्सरी आहे ग्रॅज्युएशनला। ते विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात जनरलिस्ट या पोस्ट साठी। सर हे झालं जनरलिस्ट वाली पोस्ट। बाकीचे जर आपण पाहिले रिस्क इंजिनियर, ऑटोमोबाईल इंजिनियर, लीगल स्पेशलिस्ट वगैरे त्यासाठी बघा, आता इथं कोण कोण अप्लाय करू शकतं मी अगोदरच एक मुद्दा सांगतो। जे विद्यार्थी ह्या पोस्ट साठी इलिजिबल असतील, बघा, जे विद्यार्थी ह्यावाल्या पोस्ट साठी इलिजिबल असेल त्या विद्यार्थ्यांनी ह्याच पोस्ट साठी अप्लाय करा। तुम्ही इकडे अप्लाय करत बसू नका, तुम्ही इकडे अप्लाय करू शकता, प्रॉब्लेम नाहीये, पण इकडे कंपॅरेटिव्हली कॉम्पिटिशन कमी असणार आहे, कारण तुमच्याच स्ट्रीमचे विद्यार्थी फक्त ज्या त्या पर्टिक्युलर सेक्टर साठी अप्लाय करू शकतात। म्हणून जे विद्यार्थी इकडल्या सेक्टर मध्ये आता ते आशांनी कृपया इकडेच अप्लाय करा, बाकीच्यांनी इकडे अप्लाय करा। बघा, मग आता इकडे एकंदरीत कोण कोण येतं, कशा कशा प्रकारे येतं, इकडे जर आपण गेलो रिस्क इंजिनियर साठी जर आपण पाहिलं तर इंजिनिअरिंग झालेली असली पाहिजे, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्ही पैकी काही चालेल। इन एनी डिसिप्लिन म्हणजे कोणती पण इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल, कॉम्प्युटर असेल, सिव्हिल असेल, IT असेल, कोणतीही इंजिनिअरिंग झालेली असेल तरी चालेल विथ मिनिमम 60% आणि पुन्हा SC ST PWD साठी 55%। तर तुम्ही अप्लाय करू शकता। म्हणजे इंजिनियर जर असेल तर तो रिस्क इंजिनियर साठी अप्लाय करू शकतो। ऑटोमोबाईल इंजिनियर साठी BA, BE, BTech, ME, MTech यापैकी काही झालं असेल तरी चालेल। इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये तुमचं BE, BTech किंवा ME, MTech झालेलं असलं पाहिजे, त्यापैकी कोणतं एखादं, पुन्हा 60% मार्क आणि इथं पुन्हा SC ST PWD साठी आपण जर पाहिलं तर त्या केसमध्ये 55% मार्क हा वाला एक पार्टी। फक्त याच्यामध्ये कंपल्सरी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असली पाहिजे। त्याच्यानंतर आपण जर इकडे पाहिलं लीगल स्पेशलिस्ट साठी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट ते लॉ मध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय असे लोक याला अप्लाय करू शकतात। 60% क्रायटेरिया सेम आहे। अकाउंट स्पेशलिस्ट साठी
तुमचं सीए झालेलं असलं पाहिजे किंवा पोस्ट ऑफ मॅनेजमेंट हे वेगवेगळ्या तुमच्या पोस्ट दिलेले, यामध्ये तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि तुम्हाला जर 60% मार्क असेल तर तुम्ही अकाउंट सेक्शन साठी अप्लाय करू शकता. एओ साठी हेल्थशी रिलेटेड आहे, मेडिकलशी रिलेटेड आहे, एमबीबीएस, एमडी, एमएस, पीजी मेडिकल डिग्री, बीडीएस, एमडीएस, बीएएमएस, बीएचएमएस यामधून जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही एओ साठी NIACL एओ हेल्थ साठी तुम्ही त्या केसमध्ये अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर आयटी साठी तुमचं पुन्हा बीई, बीटेक, एमई, एमटेक आयटी सेक्टरमध्ये, आयटी साठी आयटी सेक्टरमध्ये, ऑटोमोबाईल साठी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये, रिस्क मध्ये कोणताही इंजिनियर चालेल, लीगल मध्ये लॉ झालेला असलं पाहिजे, अकाउंट मध्ये सीएच्या रिलेटेड असलं पाहिजे, म्हणजे त्या रिलेटेड ग्रॅज्युएशन असलं पाहिजे आणि 60% मार्क त्या केसमध्ये कंपल्सरी आहे. आणि एससी एसटी पीडब्ल्यूडी साठी 55%. बिझनेस साठी इकडे बॅचलर मास्टर डिग्री स्टॅटिस्टिक्स किंवा मॅथमॅटिक्स मध्ये झालेली असली पाहिजे. कंपनी सेक्रेटरीसाठी एसीएस, एफसीएस फॉर्म, आयसीएसआय ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेला असलं पाहिजे. आणि ऍक्च्युरियल स्पेशलिस्ट साठी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, पण याच्या जागा खूप कमी आहे, मग त्या केसमध्ये जर्नलिस्ट साठी अप्लाय केलं तरी चालेल इकडे जर होत असेल तर. आता जाऊया सर पुढच्या महत्वाच्या मुद्द्यावर. एक्झाम पॅटर्न कसा असेल, आम्ही याला अप्लाय करू शकतो का, एज क्रायटेरिया काय, ह्या वाल्या सगळ्या गोष्टी बघा. एज ऍज ऑन 1 ऑगस्ट 2025, 1 ऑगस्ट 2025 नुसार जर आपलं एज पाहिलं तर त्यानुसार मिनिमम आपलं वय 21 वर्ष ते मॅक्सिमम वय 30 वर्षापर्यंत चालेल. याचाच अर्थ सर हे मला नीट काढता येत नाही हो, माझं एज नीट मला काढता येत नाही, कमीत कमी तू 21 वर्षाचा तरी असावा, जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत चालेल. किंवा अ कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन 2 ऑगस्ट 1995, तुझा जन्म 2 ऑगस्ट 1995 अगोदर झालेला नसावा. सोबत अँड नॉट लेटर दॅन 1 ऑगस्ट 2004, 2 ऑगस्ट 1995 अगोदरचा जन्म नसावा, 1/8/2004 नंतरचा जन्म नसावा. इथून इथपर्यंत जन्म झाला असेल तर तू अप्लाय करू शकतो. आता एससी एसटी साठी 30 + 5 35 आहे, ओबीसी साठी 30 + 3 33 आहे, एक्स सर्व्हिसमॅन साठी 30 + 5 35 आहे आणि डिसेबिलिटी साठी फिजिकली हँडिकॅप साठी 30 + 10 असं 40 वर्षापर्यंत हे लोक अप्लाय करू शकतात. तर हा तुमचा एज क्रायटेरिया आहे, हा वेगवेगळा एज क्रायटेरिया आहे. सर थोडस मी एज क्रायटेरिया नंतर पुढे गेलो, इकडे एक्झामिनेशनची फीज किती असेल किंवा मी हा फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरू शकतो. बघा 7 ऑगस्ट पासून हा वाला फॉर्म तुम्ही 30 ऑगस्ट पर्यंत भरू शकता. एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी साठी फीज असेल फक्त 100 रुपये आणि अदर सगळ्यांसाठी फीज असेल 850 रुपये. 7 ऑगस्ट पासून 30 ऑगस्ट पर्यंत आपण हा वाला फॉर्म त्या वेबसाईटवर जाऊन भरू शकतो. सोबत पुढे गेलो. आता महत्वाचा मुद्दा तो एक्झामिनेशन कशी असेल. फेज 1, फेज 2 आणि इंटरव्ह्यू अशा 3 फेज मध्ये, ज्याला आपण आपल्या टर्म मध्ये म्हणतो प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू, अशा 3 टर्म मध्ये 3 पार्ट मध्ये तुमची एक्झाम होईल. मग जी फेज 1 आहे सिलेक्शन प्रोसिजर फेज 1 प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, प्री मध्ये क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश हे 3 सब्जेक्ट असेल. इंग्लिश 30 क्वेश्चन 30 मार्क, क्वांट 35 क्वेश्चन 35 मार्क, रिझनिंग 35 क्वेश्चन 35 मार्क आणि सगळ्यांना सेपरेट 20-20 मिनिटाचा टाइम असेल. सेक्शनल कट ऑफ असेल, सोबत पेनल्टी फॉर रॉंग आन्सर, एक क्वेश्चन चुकल्यावर तुमची जी 1/4 पेनल्टी असते ही पेनल्टी असेल. म्हणजे टिपिकल बँकिंगचा जो पॅटर्न असतो प्रीचा सेम तसाच. 35 ला क्वांट, 35 ला रिझनिंग आणि 30 मार्कला इंग्लिश. सेक्शनल कट ऑफ, सेक्शनल टाइम आणि पेनल्टी, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम यासाठी असेल प्रीसाठी. तुम्ही जनरलिस्टचा पेपर द्या किंवा तुम्ही स्पेशलिस्ट साठी पेपर द्या, दोघांसाठी प्री एक्झाम कॉमन असेल, दोघांची प्री एक्झाम सेम असेल. आता सर मी जनरलिस्ट साठी अप्लाय करतो, माझी मेन्स कशी असेल. जनरलिस्ट साठी तुम्ही अप्लाय करता, मेन्स मध्ये तुम्हाला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस हे 4 सब्जेक्ट असेल. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस. क्वांट 50 मार्क, रिझनिंग 50 मार्क, इंग्लिश 50 मार्क, जनरल अवेअरनेस 50 मार्क. 50-50 क्वेश्चन 50-50 मार्क आणि प्रत्येकाला 40-40 मिनिटं. जनरल अवेअरनेस साठी फक्त 30 मिनिटांचा टाइम असेल. तर ही 200 मार्काची तुमची एक्झाम असेल. पुन्हा सेक्शनल टाइम आहे, सेक्शनल कट ऑफ आहे आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. जर्नलिस्ट साठीची मेन्स. सर मी स्पेशलिस्ट साठी अप्लाय करतोय, अकाउंट साठी, हेल्थ साठी किंवा वेगवेगळ्या सेक्टर साठी अप्लाय करतोय स्पेशलिस्ट साठी, माझी मेन्स कशी असेल.
तुझ्या मेन्स मध्ये पुन्हा आपण विचार केला इकडल्या केसमध्ये बघा, इथं 40-40-40 पाहिजे होतं, 40-40-40-40 असं आहे. फक्त हवाला एक पार्ट लक्षात घ्या, इथं 50-50-50 नसून 40-40-40-40 40-40 मार्कला हवाला आहे. इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क, रिजनिंग 40 क्वेश्चन 40 मार्क, क्वांट 40 क्वेश्चन 40 मार्क, जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क आणि तुझं प्रोफेशनल नॉलेजचे 40 क्वेश्चन 40 मार्क आणि इकडं 30-30-30-25 आणि 35 ह्या हिशोबाने स्पेशलिस्टची ती वाली एक्झाम तुमची असणार आहे. त्या हिशोबाने एक्झाम होईल. याला पण सेक्शनल कट ऑफ आणि पेनल्टी फॉर रॉंग आन्सर इथं पण असणार आहे स्पेशलिस्ट साठी. सर हे सगळं झाल्यानंतर आपण थोडंसं पुढे गेलो इकडल्या पार्टवर. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट मध्ये काय असेल, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये म्हणजे तुमची प्री एक्झाम स्पेशलिस्ट असो किंवा जनरलिस्ट असो सेम होणार आहे. मेन्स एक्झाम मध्ये क्वांट, रिजनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस ते जनरलिस्ट साठी, इकडे क्वांट, रिजनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि तुमचं प्रोफेशनल नॉलेज हे वाला असणार आहे. त्याच्यानंतर दोघांसाठी पण आता जनरलिस्ट साठी पण आणि स्पेशलिस्ट साठी पण डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असेल. द डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ऑफ 30 मिनिट्स ड्युरेशन विथ 30 मार्क्स विल द टेस्ट इन इंग्लिश लँग्वेज मध्ये, म्हणजे 30 मार्कासाठी 30 मिनिटाचा टाइम असेल. त्यात 10 मार्काला लेटर रायटिंग आणि 20 मार्काला एसे रायटिंग असेल. डिस्क्रिप्टिव्ह पेपर हा ऑनलाईन होईल, म्हणजे तुम्हाला टाईप करायचे कीबोर्डवर यावाल्या सगळ्या गोष्टी टाईप करायच्या आणि सबमिट करायचे तो वाला पार्ट. त्याच्यानंतर फेज 3 येते. चला फेज 1 झाली प्रिलियम, फेज 2 झाली मेन्स, फेज 3 येते आपली ती म्हणजे इंटरव्ह्यू. प्रत्येकाचा इंटरव्ह्यू त्या केसमध्ये घेतला जाईल आणि तुमचं फायनल सिलेक्शन हे मेन्सचे मार्क आणि इंटरव्ह्यू याच्यावर ठरवलं जाईल. मेन्सच्या मार्कचं वेटेज असेल 75% आणि इंटरव्ह्यूचं वेटेज असेल त्या केसमध्ये 25%. ह्या हिशोबाने तो आला एक पार्ट होईल. सर सॅलरी बद्दल जर विचार केला तर ह्या पोस्टची सॅलरी कमीत कमी 1.25 लाखाच्या आसपास सॅलरी ही NICLच्या ह्या ज्या 550 ऑफिसरच्या वॅकन्सीज आहे 1.25 लाखाच्या आसपास याची सॅलरी असेल. आणि यासाठी जर फास्ट ट्रॅक बॅच करायची असेल तर तुमची फास्ट ट्रॅक मेन्स बॅच म्हणून सारथी एज्युकेशन नावाच्या जे काही सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे याच्या कोर्सेस मध्ये तुम्हाला फास्ट ट्रॅक मेन्स बॅच दिसेल. तुम्ही ही बॅच परचेस करून तयारी करू शकता. तर तो वाला एक महत्वाचा पार्ट होता. सर या सगळ्या गोष्टींची तयारी करत असताना मला ह्या वाल्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. फक्त एकदा मी तो जो जनरलिस्ट स्पेशलिस्ट वाला जो क्रायटेरिया तो एकदा पुन्हा बघतो. म्हणजे त्यात 40-40-40-40 माझ्या वाचण्यात 40-40-40-40 आलं होतं. फक्त इथं 50-50-50 झालं होतं पीपीटी मध्ये. फक्त तो वाला पार्ट एकदा आपण लगेच कन्फर्म करून घेऊया म्हणजे आपलं नोटिफिकेशन मध्ये काही चुकणार नाही. इकडे बघा, इकडं आपण गेल्यानंतर ही त्याची ऍडव्हर्टाइजमेंट आहे आणि इथं तुमची मार्किंग सिस्टीम मेन्शन केलेली आहे. तर ह्या मार्किंग सिस्टीम मध्ये आपण गेल्यानंतर इकडे हा स्पेशलिस्ट साठी 40-40-40-40 40-40-40-40-40. तर हा वाला 40-40 वाला पार्ट असणार आहे स्पेशलिस्ट साठी. मी तिथं तो एडिट केला होता. ह्या हिशोबाने असेल तर चालेल. जे लोक स्पेशलिस्ट साठी इलिजिबल आहेत अशांनी स्पेशलिस्ट साठी अप्लाय करा. बाकीच्या लोकांनी जर्नलिस्ट साठी अप्लाय करा. एक सुवर्ण संधी NIACL च्या माध्यमातून आपल्यासाठी आलेली आहे. धन्यवाद.